मुर्दाबाद 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 महाराष्ट्र शासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। महाराजाचा अपमान सहन करणार नाही, करणार नाही, करणार नाही। महाराष्ट्र शासन मुर्दाबाद त्यानंतर काँग्रेस कुठेतरी आक्रमक झाली आहे, तो आज त्यांनी जोडे मारो आंदोलन देखील केलं आहे, काय सांगण्यात? मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला। त्या ठिकाणी तो पुतळा पडला, त्या निमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल त्या ठिकाणी मालवणला झाला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन त्या ठिकाणी झालं। आज आम्ही येरखेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही कामठी मोहदा विधानसभेच्या वतीने त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलं आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्र शासनामध्ये 200 कोटीच्या वरचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन तो पुतळा पडला। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो आणि त्या पद्धतीनं पडला आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या पुतळ्यामध्ये झाला, म्हणून आमचं निषेध आंदोलन त्या ठिकाणी होतं। म्हणून आम्ही हे सरकार महाराष्ट्रातलं जे 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी शासनाच्या वतीने होत आहे आणि 3 पार्टीचं सरकार असताना तिन्ही पार्टीचे लोक याची कॉम्पिटिशन फक्त भ्रष्टाचारामध्ये लागलेली आहे। आज नागपूर जिल्ह्यामध्ये तेच परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात नगरपंचायतमध्ये आणि नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी आहे आणि प्रशासनाच्या नावावर भारतीय जनता पार्टीचे लोक संपूर्ण नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी करत आहे आणि यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून सातत्याने याच्या आंदोलन असो, जोडे मारो आंदोलन असो, या ठिकाणी याच्यानंतरही सुद्धा आम्ही अनेक आंदोलनं यांच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात करणार आहे। म्हणून आमची मागणी आहे, ज्या ठिकाणी याने भ्रष्टाचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, त्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे, ही आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे।